गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आज आपण UA जे आहे पेपर 1 साठी जे येतं, त्या संदर्भात आपण जे PYQ आहेत ते बघणार आहोत. आणि PYQ काय करावं लागतात का कसे येतात? कारण तुम्ही कंटेंट अभ्यासला असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं, विद्यार्थी सक्रिय पाहिजे का कसा पाहिजे या संदर्भात ज्याने टॉपिकनुसार समजून घेतलं असेल, ते उत्तर बरोबर देणार. आता पहिला प्रश्न काय आलेला आहे? निम्मी में से हां, कौन-सा उपकरण अवलोकन तकनीक पर आधारित आहे. अवलोकन तकनीक. अवलोकन म्हणजे काय? निरीक्षण तकनीक. आता बघा याच्यामध्ये काही एवढं समजून घ्यायचं पण गरज नाही. कारण अवलोकन करणं म्हणजे निरीक्षण. आता आपण जर चांगलं पाहिलं निरीक्षण कुठे केलं जातं? हं, कागज पेन्सिल टेस्ट. कागज पेन्सिल टेस्ट म्हणजे लेखी परीक्षामध्ये निरीक्षण करतो का आपण? कार्यपत्रकमध्ये निरीक्षण करतो का? प्रदत्त कार्य म्हणजे गृहकार्य वगैरे. हां, श्रुतलेखन याच्यामध्ये निरीक्षण करतो का? तर अजिबात नाही. तर आपण जो पोर्टफोलिओ असतो बघा, म्हणजे आपण जी संचय पुस्तिका लिहितो. संचय पुस्तिकामध्ये काय निरीक्षण करूनच विद्यार्थ्यांचं अवलोकन केलं जातं ना. म्हणजे त्याला खेळाची आवड आहे का? कसली आवड आहे? त्याचा शब्दसाठा काय आहे? म्हणजे काय झालं एकदम सोपं काय पोर्टफोलिओ. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे. ईवीएस पढ़ाने का निम्न में से कौन सा उद्देश्य शिक्षा को शिक्षा के सतत विकास में महत्वपूर्ण दर्शाता है. म्हणजे ईव्हीएस पढ़ाने का उद्देश म्हणजे काय उद्देश आहे बा ईव्हीएसचं? त्याच्यानंतर पहिला ऑप्शन काय म्हटलेलं आहे? प्रारूप तथा संरचना कौशल्य पर भर देणं. म्हणजे कशी संरचना आहे या संदर्भात आपण कधी अभ्यास करतो का ईव्हीएसची? त्याच्यावर आपण बल देतो का? हा उद्देश आहे का? अजिबात नाही, जे निगेटिव्ह आहे. समता, न्याय, शांती, मानवाधिकार एवं मर्यादित सम्मानों का विशेष समालोचनात्मक करणं. म्हणजे आपण बघा, समता, न्याय वगैरे जे असेल ते आपण ईव्हीएस मध्ये येत नाही. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर तकनीक येऊन गुणात्मक कौशल्य का विकास करणं. अजिबात नाही. तर आपण ईव्हीएस कशासाठी शिकवतो? बच्चे को अन्वेषण क्रिया कलापों में सम्मिलित करणं. म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचं? त्यांचं निरीक्षण असेल, बरोबर आहे का नाही? ईव्हीएस काय? त्यांचं निरीक्षण करण्याची क्रिया, त्यांना स्वतः अनुभव कसे मिळतात, म्हणजे वनस्पती काय आहे ते स्वतःहून ते अभ्यासतील. यासाठी आपण ईव्हीएस काय करतो? शिकवण्याचा हा उद्देश आहे. त्याच्यानंतर टॉपिकवर तुम्हाला सांगितलं होतं पूर्वी 15 प्रश्न यायचे, जे NCERTचं पुस्तक आहे 3री ते 5वी मध्ये ज्यांनी अभ्यासलं असेल, कारण ते पुस्तक असतं NCERTचं 3री, 4थी आणि 5वी याच्यामध्ये तुम्हाला 15 येतात. आता कमी करून टाकले, आता 6 ते 7च प्रश्न तुम्हाला पुस्तकावर आधारित मिळतात. आता ये उत्तराखंड का एक स्थान है जहाँ एक महत्वपूर्ण पर्यटन स्थल है, ये अरण्य बाघ के लिए संरक्षण संबंधित आहे. म्हणजे उत्तराखंडमध्ये वाघांसाठी राखीव ठिकाण, बरोबर आहे का नाही? तर कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे कार्बेट पार्क. काय आहे? कार्बेट पार्क. ज्याने NCERTचं पुस्तक वाचलं असेल, अगदी वेळ लागणार नाही, लगेच तुम्ही उत्तर देणार. आता त्याच्यानंतर मधुबनी चित्रकला याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्याच्यामुळे मधुबनी चित्रकला वगैरे काय असतं, काय त्याचं वैशिष्ट्य असतं हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता जास्त विचार न करता मधुबनी चित्रकला बहुत पुरानी है. त्योहार खुशी के अवसरों पर मधुबनी घरों के आंगन और दीवारों पर मधुबनी चित्रकला चित्र बनाते. म्हणजे ही मधुबनी चित्रकला काय असते याचं मी तुम्हाला उत्तर सांगतो. ही बिहारमध्ये असते. कुठे असते? बिहारमध्ये. तर काय करतात, आपले रंगीबेरंगी जे आपले झाडं असतात ना, त्यांचे रंग वगैरे गोळा करणे, गहूचे जे दाणे असतात, त्याच्यामध्ये रंग काढून वगैरे आपल्या घरांच्या भिंतीवरती मधुबनी चित्रकला ही कुठे केली जाते? तर बिहारमध्ये केली जाते. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितलं ऑप्शनमध्ये ऑप्शन राहतात, तिथे काय करायचं? फक्त निगेटिव्ह काढायला तुम्हाला शिकायचं आहे. आता ईव्हीएसमध्ये सगळ्यात जास्त यावेळेस जो जुलैमध्ये पेपर झाला, असेच प्रश्न जास्त तुम्हाला मिळाले. काय होतं त्यामुळे पेपर कठीण वाटला, कारण ऑप्शनमध्ये ऑप्शन असल्यामुळे. क्षेत्र भ्रमण के माध्यम से ईवीएस के प्रामाणिक और सार्थक अधिगम के लिए शिक्षक निम्नलिखित में से किसका उपयोग करता है. म्हणजे तुम्ही क्षेत्रभ्रमण म्हणजे आपण बघा सहल म्हणतो बघा, सहल. तर सहलीसाठी तुम्ही काय करतात, तर काय उपयोग करतात या संदर्भात आहे. संरचनात्मक कार्य. आता संरचनात्मक कार्याचा उपयोग करतो आपण. संरचनात्मक कार्य म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, बरोबर आहे का नाही?
का काहीच उद्देश ठरवत नाही? आता समजा आपल्याला समजा कुठे जायचं आहे, महाबळेश्वरला जायचं आहे, तर आपण कोण काय बघितलं पाहिजे, कोणतं थळ बघितलं पाहिजे, कुठे गेलो पाहिजे, किती वाजता गेलो पाहिजे, याची काय संरचना म्हणजे एक प्रकारचं नियोजन असतं. हे बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर असंरचनात्मक करतो का? म्हणजे जे आपल्या नियोजनातमध्येच नाही, नियोजन नाही. आपल्याला समजा जायचं आहे काश्मीरला आणि आपण मुलांना काहीच म्हणजे जे काश्मीरला जायचं आहे, तर असंरचनात्मक चालेल का? मग मुलांना जी थंडी असते तर तुम्हाला ते साहित्य घ्यावं लागेल. आणि आपल्याला जर राजस्थानमध्ये जर जायचं आहे आणि तुम्ही जर म्हणायचे स्वेटर वगैरे घेऊन घ्या, असं असंरचनात्मक कार्य चालेल का? अजिबात चालणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय? भ्रमण केले औपचारिक निर्देश. आता तुम्हाला काय निर्देश, आता प्रत्येकाचं काय असतं का सर इथे निर्देश आलेले, निर्देश म्हणजे निगेटिव्ह असतं का? म्हटलंय काय? भ्रमण केले औपचारिक निर्देश. औपचारिक निर्देश म्हणजे आता विद्यार्थ्यांना काय बघायचं आहे, बरोबर आहे का नाही? आता विद्यार्थी एखादा निरीक्षण करत असाल, समजा वेरूळ अजिंठ्याला गेला, एखादं मंदिर बघितलं, तर मग शिक्षक सांगणार, हे बघा रे, हे मंदिर असे असे, त्याच हे मंदिर बघा, हे मंदिर बघा. म्हणजे काय झाला? औपचारिक निर्देश झाला. म्हणजे हा चांगला आहे. फक्त निर्देश देणं नाही, तर औपचारिक निर्देश. औपचारिक म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजेचं आहे ते. त्याच्यानंतर काय म्हटलंय? छात्र के समूह समूह एवं उनके नेता का गठन करणार. म्हणजे बघा, आपण पण सहलीला जातो तर काय करतो माहिती आहे का? एक नेता, मॉनिटर असेल किंवा काय असेल का, 10 मुलांची तुकडी तू. कारण काय करायला लागतं? क्षेत्रभ्रमण करायला जायचंय. म्हणजे काय असेल, एखादं पाण्याचं ठिकाण असेल किंवा कुठे उंच टेकडीवर आपण फिरायला गेलो तर नेत्याची गरज असते, बरोबर आहे का नाही? म्हणजे काय झालं, ज्याच्यामध्ये बी आहे ते काय ते म्हणजे राहणार नाही. म्हणजे जे 3 ऑप्शन तुमचे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 3 ऑप्शन ए सी डी कुठे मिळतं तुम्हाला? तर चौथं ऑप्शन जे आहे तिथे ए सी डी तुम्हाला दिसतंय बघा. ए सी डी दिसतं. म्हणजे बी जर कटला, म्हणजे तुमच्या डोक्यात जर बी असेल, पहिले बी काढून टाकूया. बी याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे जे आपण त्या कट करतो ना, म्हणजे तुमचं बी, म्हणजे 2 ऑप्शन कटलं, म्हणजे तुम्हाला 50-50 उरलेलं होतं. पण आपल्याला माहिती आहे का ए पण पॉझिटिव्ह आहे आणि सी पण पॉझिटिव्ह आहे आणि डी पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय? ए सी डी याचं उत्तर असेल. आता त्याच्यानंतर याचं पण बारीक स्पष्टीकरण काय करायची गरज नाही. हा प्रश्न आहे, लगेच मी तुम्हाला थोडक्यात समजून देतो. प्राथमिक स्तर पर ईवीएस विषय वस्तू आपस से संबंधित एवं अंत संबंधी. तर ईव्हीएस विषय काय? एकीकृत आहे. बघा, जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. ईव्हीएस विषय काय? एकीकृत असतो. एकीकृत म्हणजे त्याच्यामध्ये बघा, वेगवेगळे आपले प्राणी, पशु, पक्षी जे थीम आहेत, 7 थीमवर आधारलेला हा आहे. त्याच्यामुळे काय? एकीकृत विषय वेगळा नाही आहे. स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तुम्हाला कधी पण प्रश्न आला, ईव्हीएस काय आहे? तर एकीकृत विषय आहे, वेगळा नाही. आता तुम्हाला हे बघा, जे थीमचं नाव काढलं, या थीमवर आधारित प्रश्न आलेला आहे. आता किती थीम असतात? काहींना अजून जर अभ्यासलं नसेल तर 6 थीम असतात. आणि ह्या 6 थीम कोणत्या आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. पहिली थीम काय आहे? परिवार. बघा, पहिली थीम काय आहे? परिवार. दुसरी थीम आहे भोजन. तिसरी आहे पाणी. चौथी आहे आवाज. पाचवी आहे यात्रा आणि 6वी हम चीजें कैसे बनाते. बघा, मग आता इथे प्रश्न काय आलेला आहे? आता उप थीम पण आहेत, बरोबर आहे का नाही? आता उप थीम मध्ये काय? परिवारमध्ये जे आता याच्यामध्ये काय म्हटलंय, निम्न में से कोणती एक उप 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 थीम आहे. उपविषय म्हणजे उप थीम. आता उप थीम कोणती आहे याच्यामध्ये? आता बघा, आश्रय. आश्रय म्हणजे आवास. आवासाला आश्रय म्हणजे ही उप थीम आहे का? ही मेन थीम झालं. त्याच्यानंतर पाणी. पाणी म्हणजे जल. ही काय झाली? उप थीम नाही, बरोबर आहे का नाही? ही काय? मेन थीम आहे. त्याच्यानंतर खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थ म्हणजे भोजन. भोजन काय झालं? थीम झालं. पण परिवार म्हणजे जे असतं त्याच्यामध्ये उपथीम काय असते? आपसी संबंध, काम और खेल, जानवर और पौधे, ह्या काय आहेत? उपथीम आहेत. परिवाराच्या उपथीम आहेत. म्हणून याचं उत्तर काय असेल? रिश्ते. रिश्ते म्हणजे आपसी संबंध. हे बघा, या प्रकारे हा टॉपिक समजावा लागतो. त्याच्यानंतर पर्यावरणाचे जे येतात ना, ईव्हीएसचे जे प्रश्न असतात ना, ईव्हीएसचे जे प्रश्न तुम्ही जर समजून घेतले चांगल्या प्रकारे तर त्यांचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने देऊ शकतात. आता पर्यावरण अध्ययन की कक्षा में छात्रों को निम्नलिखित में से किसका अवसर मिलना चाहिए. म्हणजे तुम्हाला काय शिकवायचं ईव्हीएस मध्ये पर्यावरण असेल तर तुमचा काय त्यांना मोके देणे, अवसर देणे, संधी, कशाच्या संधी उपलब्ध करून देणार तुम्हाला? परिभाषा करणे म्हणजे व्याख्या करण्याच्या संधी उपलब्ध करून देणार का? व्याख्या करार बाबा याची अजिबात नाही. वर्णन करणे का? नाही, बरोबर आहे का नाही? अवधारणा को कथन करणे का? फक्त एखाद्या अवधारणा असेल
ज्याला 4 पाय असतात ते पाळीव प्राणी असे वगैरे अशा अवधारणाचं कथन करण्यासाठी तर अजिबात नाही. तुम्ही ईव्हीएस कशासाठी शिकवता? प्रश्न पूछने का मौका देना चाहिए, अवसर मिळना चाहिए. कशाचा अवसर मिळायला पाहिजे त्यांना? प्रश्न विचारायची. बरोबर आहे का नाही? मग हे झाडाचे पानं पिवळेच का होतात, हिरवेच का आहेत? मग उन्हाळ्यात उन्हाळा म्हणजे असं ऊन का जास्त पडतं? या सगळ्या संदर्भात विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे? प्रश्न विचारण्याचे तुम्हाला अवसर दिले पाहिजे. का तुम्ही तिथे सांगणार काही प्रश्न विचारू नका रे, असं करणार नाही. म्हणून तुम्हाला काय प्रश्न पूछने का अवसर देना चाहिए. त्याच्यानंतर म्हटलंय रचनात्मक आकलन. बघा आता रचनात्मक आकलनमध्ये काय म्हटलेले बघा, आता हा प्रश्न थोडा कठीण आहे पण समजून घ्या. रचनात्मक आकलन. आता रचनात्मक आकलन मी तुम्हाला खूप वेळा सांगून झालं का रचनात्मक आकलन केव्हा केलं जातं? वर्ग चालू असताना. बरोबर आहे का नाही? आता वर्ग चालू असताना केलं जातं म्हणून आता जे वर्गानंतर केलं जातं ते आपण पहिले बाहेर काढून टाकू. आता क्रम निर्धारित मापणी. क्रम निर्धारित म्हणजे विद्यार्थ्यांना कोण किती टक्के मिळाले याच्यानुसार म्हणजे हे योग्य नाही. प्रदत्त कार्य म्हणजे काय श्रुतलेखन वगैरे असेल हे पण करत नाही. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ. आता तुमचा काय असेल माहिती आहे का? तुमचा 100% कल कोठे का असेल? पोर्टफोलिओवर. आता पोर्टफोलिओ रचनात्मक का नाही मी तुम्हाला सांगतो. कारण पोर्टफोलिओमध्ये जे कार्य केलं जातं केव्हा केलं जातं? आता सगळे तुम्ही माहीत आहे. ज्यांना माहीत नसेल संचय पुस्तिका आपण केव्हा करतो? संचय पुस्तिकावर निरीक्षण केव्हा करतो? एक तर महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी. बरोबर आहे का नाही? किंवा 6 माही वगैरे आहे ना. बरोबर आहे का नाही? संचय पुस्तिका केव्हा भरतो आपण? पोर्टफोलिओ एक तर 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात अशाच प्रकारे आपण संचय पुस्तिका भरतो. म्हणजे रचनात्मक झालं का? मी तुम्हाला काय सांगत होतो? रचनात्मक मूल्यमापन म्हणजे केव्हा केलं जातं? वर्ग चालू असताना. म्हणजे पोर्टफोलिओ पण इथे येणार नाही. त्याच्यामध्ये येईल सहपाठी आकलन. सहपाठी म्हणजे विद्यार्थ्यांचं काय करतात? एकमेकाचा प्रश्न विचारतात वर्गात. बरोबर आहे का नाही? सहपाठी आकलन. एकमेकाला प्रश्न विचारणे. त्याच्यात तो मी सांगतो मग हे सांग रे मधुबनी चित्रकला कुठे झाली? मग ते सांगतील बिहारमध्ये झाली. बरोबर आहे का नाही? मग अशाच प्रकारे काय असेल तुम्ही पोचमपल्ली साडी कुठे निर्माण होते? तर मी सांगेल सर तेलंगणामध्ये होते. म्हणजे काय झालं? याला म्हटलं जातं सहपाठी आकलन. रचनात्मक आकलन म्हणजे विद्यार्थी वर्ग चालू असताना केलं जातं. त्याच्यानंतर हा शेवटचा प्रश्न आहे बघा. जर तुम्हाला आवडला असेल तर अजून तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. ईव्हीएस का स्वरूप निम्नलिखित में से किसका कारण से बाल केंद्रित है? म्हणजे ईव्हीएसचं स्वरूप बाल केंद्रित का आहे? काय कारणाने बाल केंद्रित आहे? त्याच्यानंतर काय जे ऑप्शनचे निगेटिव्ह काढायचं. काय म्हटलेलं आहे? ईव्हीएस प्रत्यय एवं विषयों का शिक्षण है, याच्यासाठी तो बाल केंद्रित वाटतो का? अजिबात नाही. विद्यार्थियों का सामाजिक भावनात्मक कौशल्य का विकास, याच्यासाठी तो बाल केंद्रित आहे का? विद्यार्थी व्यवहार येऊन इच्छित बदलाव, याच्यासाठी बाल केंद्रित आहे का? पण बाल केंद्रित का वाटतो? का वाटतोय? कारण अनुभवद्वारा शिकणे पर केंद्रित होणार. अनुभवद्वारा, कारण विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं? तुम्हाला अनुभवद्वारा शिकवायचंय. विद्यार्थ्यांना जे पण ईव्हीएस कसा शिकवावा लागतो? स्वतःचे अनुभव. म्हणून ईव्हीएस मध्ये आता एनसीईआरटीने 7 थीमवर आधारित केलं. म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या परिसराला जे प्राणी असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर घर असेल वगैरे या संदर्भात त्यांना शिकवायचं. म्हणजे विद्यार्थ्यांना कशा संदर्भात? काय बालकेंद्रित शिक्षेचं कारण काय? कारण अनुभव, कोणाचे अनुभव? विद्यार्थ्यांच्याच अनुभवानुसार तुम्हाला शिकवायचं. त्याला बालकेंद्रित शिक्षामध्ये मोडलं जातं. बघा हे प्रश्न तुम्हाला समजले, लाईक जरूर करा. आणि जर तुमची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा का अजून व्हिडिओ याच्यावर बनवू का?